जी जो सोच रहे हैं कि कहते हैं प्यार में नींद उड़ता है, कोई कमबख्त हमसे भी मोहब्बत कर ले क्योंकि नींद बहुत आती है। तरफ जाते हैं अभी तो मैं पहली परफॉर्मेंस के बारे में क्या ही बताऊं आप, मैं स्पीचलेस हो गई हूँ, क्या बोलूं। इट इज बाय द फेवरेट ब्रदर एंड सिस्टर ऑफ द ब्राइड। सिस्टर की तो मैं क्या ही बात करूं। बात मत ही करो। तारीफ खुद का, क्योंकि खुशबू से पता चल ही जाता है कि फूल कौन सा है। और कांटे चुभते भी हैं। ठीक है, तो एक्चुअली ये एक्ट सरप्राइज होने वाला था, बट द थिंग इज ये एक्ट ब्राइड के लिए सरप्राइज होने वाला था। बट सिंस वी टॉक टू ईच अदर एवरी डे एवरी सिंगल मोमेंट, तो मेरे मुंह से बात निकलना चाहिए, तो आई ऑलरेडी टोल्ड हर प्लीज एक्ट लाइक इट्स अ सरप्राइज। और आप सब लोग भी तालियां बजती रहना चाहिए। अगर हमारा परफॉर्मेंस अच्छा लगे तो तालियां बजती रहना चाहिए, अगर अच्छा ना लगे तो और भी ज्यादा बजना चाहिए, क्योंकि दैट्स द ओनली वे यू विल बी एंटरटेन। अभी जैसे मोदी जी ने कहा है, सब लोग आत्मनिर्भर हो जाना सीख लीजिए। लड़की ब्यूटीफुल कर गई चुराना मेरा जिया गोरिया, चुराना मेरा
बजाए दिल धड़काए सीटी बजाए बीच सड़क पे नफरत जाए सारे ओ करके इशारे ओ लड़की ओ लड़की ओ लड़की आँख मारे ओ लड़की आँख मारे ओ लड़की आँख मारे ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल, ये काली काली आंखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल, देखा जो तुझे जानम हुआ है बुरा तेरे माथे झूमर दमके, तेरे कानों वाली चमके है रे, तेरे हाथों कंगना खनके, तेरे पैरों पायल छनके है रे, नैनों से बोले रब्बा रब्बा, मैं डोले रब्बा रब्बा, अमृत घोले रब्बा रब्बा, तू सोनिया सोनी सोनी अच्छा माही वे, 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 that's the way माही वे। काने कटोरे सुरमा बटोरे लगदे छिछोरे बाए हाय फाय, दिल पे कराती साडे चल जाती और दिल गुवाटी पहुंच वाए वाए, काने कटोरे सुरमा बटोरे लगदे छिछोरे बाए हाय फाय, दिल पे कराती साडे चल जाती और दिल गुवाटी पहुंच वाए वाए, चाय में डूबा वे सिकुट हो गया, मैं तो ऐवी 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 लुट 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 गया। नीम के पकौड़े पीछे क्यों ना छोड़े, घूमे दाएं बाएं, तुझको सुधारूं जुत्ती में उतारूं, सर पे मैं मारूं तेरे दाएं दाएं, रोमियो बिना परमिट हो गया, तू तो ऐवी 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 लुट 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 गया। कुड़ी नहीं, वो उपवन ही क्या है जिसके ऊपर माली नहीं, वो भकरी ही क्या है जिसके साथ मुत्ती पले नहीं, वो महफिल ही क्या है जिसमें तालियां नहीं। ओके, थैंक यू थैंक यू। Start with the next performance. I would like to call someone who is like a second heart to Sony, who is almost like a mother to Sony. एंड उनके लिए दुनिया की सारी खुशी एक तरफ और मासी बनने की खुशी पूरी एक तरफ है, तो लेट्स वेलकम पिट्टू मौशी ऑन द स्टेज टू टॉक फ्यू वर्ड्स अबाउट सोनी। Pittu Mashi. I'm normally called as Pittu Mashi for Anusha's friends, but ನನ್ನ ಹೆಸರು ನಿರೂಪಾ ಜೋರಾಪುರ್ ಅಂತ. ನಾನು ಮಾಧುರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಮಾಯಾ ಮಧುಸೂದನ್ ಅವರ ತಂಗಿ. ಓಕೆ, ಈಗ I should be talking about Anusha. Sorry, I'll skip into English match. Anusha, Dr. Anusha, normally ನಾವು ಅವಳಿಗೆ ಸೋನಿ ಅಂತ ಕರೆಯೋದು.
Sony, the moment now Sony and the ಹೆಸರು ತೆಗೆದ್ರೆ I remember just a small baby we were holding in a hand, and today she turned into a very, very pretty bride. And a very pretty bride. I find the most prettiest bride in the world right now, and she's a princess of her mother and father. They also agree with me. She's the most prettiest one. Even Dr. Avinash also will be agreeing with me today. She's the most prettiest one. What to tell about her? Because if I start telling about her, there is no end. There is no end. I'll be keep on telling, and पूरा मेरा दिन निकल जाएगा उसमें. She's the best niece any Masi or any Atya can have. Even her Atya also can say she's one of the best niece. Any Masi can have. Masi is, as we all know, that is next to mother, and she's the best daughter. And I definitely know her mother and father will watch for that. She's best daughter anyone can have, and she's a loyal friend. She's a very loyal friend. Her cousins know very well. They can give me a voice that all cousins and her friends sitting here, Yashaswini and some other friends also can vote for that. She's one of the loyalest friend anyone can have. So with all these good qualities, she's going to be one of the good, what I can say, a very good wife also. And we all sitting here can make a song and oath for that she's going to be one of the best wife in the world. Can anyone say yes? Please say yes, she's going to be the best wife in the world. But Avinash, she's a very sensitive girl. You know very well. Her tear glands are very, very active. But you have to promise us that the glands will be working very, very less when she's with you. So this is one promise I take from you. Take care of her, and from my side, from my entire family, Patil family we call, from all my Patil family as well as from my mother's side, I'm going to wish both of you a very successful and very, very, very happy married life. Thank you. Before we go ahead, let me talk to few of the audience here. डरने की जरूरत नहीं है. I have what the script. Please take your seat. तो कहिए, इनके स्माइल पर मेरा होश उड़ा दिया है. वाह 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 वाह, अरे वाह वाह तो बोले कि आपकी मुस्कुराहट ने मैं होश में आने वाला था. आपने फिर से मुस्कुरा दिया. Thank you so much for being such sport. होश नहीं, मुंह छुड़ा दिया है. तो 2 लाइन बोलिए अपने पति के ऊपर. हमसे दूर जाओगे कैसे? दिल से हमें बुलाओगे कैसे? हम हो खुशबू है जो सांसों में बसते हैं. खुद के सांसों को रुक पाओगे कैसे? क्यों ना हम इस मौके पर गवा दे. तू मिले दिल खिले और जीने को क्या और जीने को क्या चाहिए. ना हो तू दास मेरे पास मैं रहूँगा जिंदगी भर. ना हो तू दास मैं तेरे पास मैं रहूँगा जिंदगी भर. सारे समझे दिल खिले और जीने को क्या चाहिए. Thank you so much for being such a sport, Amma and Appa. Though you have not, तो ये लोग हैं असली सुपरस्टार्स. तो ये लोग बनने वाला है. हम लोग तो बस चने खा के घर जाने वाले हैं इस दिन. तो प्लीज इस मंच को और भी धूम मचाने के लिए आ रहे हैं हमारे सारे. Sometime we'll start it. नवराई माझी लाडाची ग आखड हिला चंद्राची ग. नवराई माझी नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची ग.
से चिकने चेहरे, और जब ऐसे चेहरे तो कैसे न नजर फिसले, तो कैसे न नजर फिसले जिंद मेरी। तू होगी बाटू कुड़िए बाटू डू, ओ हो गई मुंडे दी पतंगा वर्गी, ओ एवें उड़दी, ओ हो गई मुंडे दी हिला ते चलदी, टुक 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 करदी, मेकअप तो करदी आ, अंग्रेजी पढ़दी, गिट पिट तो करदी, जिम्मे कोई साडी विक्टोरिया। तू कहती बिग बैन दी, पूरा लंदन ठुमकदा, तो नचे पैन दी, पूरा लंदन ठुमकदा। तू कहती बिग बैन दी, पूरा लंदन ठुमकदा, पूरा लंदन ठुमकदा। अभी भी है जवानी, राजी है पुरानी, है फिर भी जवानी हनी जी। शर्म भुला के, ठुमका लगा के, करो ना थोड़ा मन मानी जी। अभी भी Please, dear guys, please don't stop the thing. Auntie G, get up and dance. 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 I would like to call brother of the groom, Anand Kulkarni, who is going to talk few lines on अपने प्यारे भैया जी. Okay, yeah. This was not planned, but I'm going to say it bottom of my heart that he is the best brother, and he supported me from my childhood, from till this day. And I want to say that I haven't got one father, I have got 3 fathers, and they are not my brothers. They are all aspects of my life. They are my role models since from childhood. I have followed them. They have great influence on my life. And yes, thank you so much for this wonderful moment. ब्राइड अपनी बहुत खूबसूरत, खुश मिजाज, उर्दू इतना ही आता है मुझे। अब बारी है हमारे अविनाश की दुल्हनिया की, जो आज मैं तो कहती हूँ शी इज लुकिंग द प्रिटीएस्ट टुडे. एवरीवन अग्रीज टू हर और नो? या, सो आई वुड लाइक टू compliment her. I would like to hug her and I would like to tell her all the things that loved one says to each other. But I think taking any much time, I just want everyone to welcome the bride of the day, of the century, अविनाश की दुल्हनिया. Pichar
सजा के तू है मेरी वफा रख अपना बना के मैं तेरे नैया यारा ना पावी कदे दूरियां तेनू लखा तो छुपा के रखा अखा ते सजा के तू है मेरी वफा रख अपना बना के मैं तेरे नैया यारा ना पावी कदे दूरियां वजह से खान मुझको ये सॉन्ग स्पेशली काका काकू के लिए वजह से खान मुझको यूं में रुख साथ म्यान हो जानो वजह से खान मुझको ये सॉन्ग मधु काका के लिए आई वुड लाइक टू कॉल मधु काका ऑन स्टेज उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना दहलीज ऊंची है ये पार करा दे बाबा मैं तेरी मलिका टुकड़ा हूँ तेरे दिल का एक बार फिर से दहलीज पार करा दे मुड़ के ना देखो दिल भरो 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 लाडो उंगली पकड़ के फिर से सिखा दे गोदी उठा लेना आंचल से मेरा मैं पूछ देना मैला सा लगे जहाँ आँखें दिखाए मुझे जब जिंदगी याद मुझे आती है तेरे गुस्से की डाटा भी तो तूने लाडो I've been blessed to have the coolest parents in this world ever. Like I can't even express. They have been. I just can't express how cool they have been. They are like the best ever. I'm not able to speak more, so I'll end it. माहौल को लाइट करते हैं कुछ और फन मस्ती मजाक करने के लिए बढ़ते हैं हम आगे तो प्लीज़ आप सब चीयर अप हो जाइए हमारी सोनी अभी भी हमारी सोनी ही रहेगी वेयर इज अनंत मामा आई वुड लाइक टू नो वेयर इज आवर अनंत मामा he'll make sure everyone have their food and even he is the actual event manager so I would like to तेरे खुदा से खुदा भी तेरा आशिक निकला खुदा भी तेरा आशिका निकला on Sony Audible? yes Yeah. It's a wonderful moment today because my little tot was born, pardon me, and I was an anesthesiologist, incidentally. So I have nursed her in my own hands, given a bath in the sink, and I remember all those things. Now the same little kid has grown tall, take as a woman and take the Avinash side along with her to take to this beautiful life journey. So I feel very proud moment for me today, and she has been a very intelligent, very hardworking, and very focused girl all throughout. Hope she doesn't lose her focus after marriage. So I had a very tough time during her exams, as if I was taking exams like
during all these 7, 8, 9 and SSLC, I had really tough time, but her tough time came at PUC when she wants to choose medicine. That time, she made my life very hell. So I had to sit with her to study. So I had to study Hindi part 1, part 2, part 3. I finished along with her SSLC exams. So I took 3 exams in Hindi along with her to keep her company like. So the next part came when she went into when she took a post graduation seat like that. 2 years really we have really cried. Every day I has to cajoler, and then they keep up her mood up, then give suggestions, this, and somehow who pulled these through years, and then she gave me rest for 3 years because she was getting into a coveted MD seat in pulmonology at JNMC, and when during those exams I was spared. You know the reason? Avinash was by the side of her, so she transferred all my frustration, whatever the other thing is transferred to him. So I was very cool dad. So she has found a handsome partner in Avinash. He is very intelligent. Give any exams, he stands single digits. He took Chitra Tirunal Institute of ISWAN, 6th rank. And he took an exam in Chandigarh, PGI Chandigarh, 4th rank. So what more you can expect? So he is likely to join and pursue his postdoctoral studies, DM Neurology in Sri Chitra Tirunal Institute, Trivandrum from this Jan 1st, 2021. Hopefully, new year and a new life for them. So, what is left? Anusha got a handsome husband, and Avinash got a beautiful wife. What I have got? Yeah, at the end of the day, I got a fat bills to pay. So, before I go out, I have taken something from her. From Anusha. What is this? Can you guess? I have taken something out of her. What is this? I have taken out city credit card from her. So, it's up to Avinash to take the lead. Thank you. I am blessed to have such a child. Thank you very much. And during my all endeavor, my wife joins me and supports me in all the ways. Whatever she has done, we have encouraged her, and she has been a lovely daughter for us. So, although we miss you for some time, but we are always there for your problems. Not only yours, both of your problems, we are there always. So, you can always count on us. God bless you. Thank you. तुम्हें शुभ काम के लिए देरी क्यों? शादी का शॉपिंग है, ज्यादा नहीं होगा. कुछ नहीं, GST भी लगेगा, वो भी 50%. SST भी लगेगा, सोनीज टैक्स. अगले अभी आएंगे सोनी की मम्मी, प्यारी मम्मी माया आंटी. ನೀವೆಲ್ಲ ಬಂದು ಖುಷಿಯಿಂದ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡೋದು. ಐ ಆಮ್ ವೆರಿ ಬ್ಲೆಸ್ಡ್. ನಾನು ಖುಷಿಯಾಗಿ ಕರೆದದಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲ ಬಂದಿರಾ ಕೋವಿಡ್ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಫಸ್ಟು ನಾನು ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಧನ್ಯವಾದನ ಹೇಳ್ತೀನಿ. ಒಬ್ಬ ತಾಯಿಗೆ ನಿನಗೆ ಶ್ರೀಖಂಡ್ ಇಷ್ಟನೋ, ಬಾಸುಂದಿ ಇಷ್ಟನೋ, ರಸ್ಮಲೈ ಇಷ್ಟನೋ ಕೇಳಿದ್ರೆ ಏನು ಹೇಳ್ತೀರಾ? ಎಲ್ಲವೂ ಇಷ್ಟ. ನನ್ನ ಮಗಳು ಹಾಗೇನೆ ಎಲ್ಲ ಕೂಡಿಸಿದ ಒಂದು ಸ್ವೀಟ್ ಅಂದರೆ ನನ್ನ ಮಗಳು. ನನಗೆ ನನ್ನ ಮಗಳು ಅಂತಂದರೆ ಒಂದು ದೇವರು ಕೊಟ್ಟ ವರ. ಅದು ಯಾರೋ ಹೇಳ್ತಾರೆ ಪುಣ್ಯವಂತರಿಗೆ ಮಾತ್ರ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟುತ್ತಾರಂತೆ. ನಾನು ಆ ಪುಣ್ಯವಂತೆ. ಎಸ್ 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 ಆ್ಯಂಡ್ ನನಗೆ ಇನ್ನೂ ಅನುಷಾ ಅಂತಂದ್ರೆ ಆಕಿನ ಡಾನ್ಸ್ ಕ್ಲಾಸಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು, ಸಂಗೀತ ಕರ್ಕೊಂಡು ಆಟ ಬರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಆಗ್ತಿದ್ಲ ಅವಳು. ಇನ್ನು ನಮ್ಮ ಸೋನಿ ಅಂತಂದ್ರೆ ನನಗೆ ಇನ್ನೂ ಅದೇ ಅನ್ಸದ. ಈಗಲೂ ಸಹಿತ ಅವಳು ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಹುಡುಗಿಯಾಗಿ
ತಂದೊಂದು ವರ್ಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಂತ ಖುಷಿನೂ ಆಗ್ತದೆ. ಇಷ್ಟು ಲಘು ನಂದು ಬಿಟ್ನಲ್ಲ ನನ್ನ ಕಾರ್ಡನ್ನ ಅವಳಿಗೆ ಅಂತ ಅನಿಸ್ತದೆ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನನಗೆ ಇನ್ನೂ ನನ್ನ ಮಗಳು, ಆಕೆ ಮಗಳಲ್ಲ ನನ್ನ ತಾಯಿ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ನನ್ನ ತಾಯಿನ ನಾನು ಭಾಳ ಬೇಗ ಕಳ್ಕೊಂಡೆ. ತಾಯಿ ಏನೂ ನನಗೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಾಗಲಿ. ನಾನು ಆ ದೇವ್ರಿಗೆ ಯಾವತ್ತೂ ಬೇಡ್ಕೊತಾ ಇದ್ದೆ, ನನ್ನ ತಾಯಿ ನನ್ನ ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಬರಲಿ ಅಂತ. ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ನಾವು 4 ಜನ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿದ್ವಿ, ಯಾರಿಗೂ ಹೆಣ್ಣು ಹುಟ್ಟಲಿಲ್ಲ. ಇವಳೊಬ್ಬಳೇ ನಮಗೆ ನಮ್ಮ ತಾಯಿ ರೂಪದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ಲು. ಸಣ್ಣ ಹುಡುಗಿ ಇದ್ದಾಗ ಖುಷಿಯಿಂದ ಕುಣ್ಕೊಂಡು ಆಡ್ತಿದ್ಲು. ಆಮೇಲೆ ಓದೋ ಹೊತ್ತಿಗೆ ಟೆನ್ಷನ್ ಆದರೆ ಕಿರಿಕಿರಿ ಮಾಡಿ ಬಯಸ್ಕೋತಿದ್ಲು. ಆಮೇಲೆ ಅವಳು ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಷಯಕ್ಕೂ ಬಂದಾಗ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಅವಳಿಗೆ ಯಾವತ್ತೂ ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಕಂಟ್ರೋಲಿಂಗ್ ಏಜೆಂಟೆ. ನಮ್ಮ ಹಸ್ಬೆಂಡ್ ಯಾವತ್ತೂ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವರು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಲಾಯರ್ ಅಂತೆ, ನಾನು ಪೊಲೀಸ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ. ಸೊ ಹಂಗೆ ಬೆಳೆಸಿದೆ ನನ್ನ ಮಗಳನ್ನ. ನಿಜ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಆಕೆ ನನ್ನ ಕನಸು. ನಾನು ಯಾವುದನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ನೋ ನನಗೆ ಸಾಧಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಆಕಿನ್ನ ನನ್ನ ರೂಪದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾನು ಆಕಿನ ಬೆಳೆಸಿದೆ. ಸೊ ಹಿಂಗಾಗಿ ಅವಳಿಗೆ ನಾ ಯಾವತ್ತೂ ಹೇಳೋದು, ನೀನು ನನ್ನ ಕನಸು. ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲಿನೂ ಆಕೆಗೆ ನಾನು ಹೇಗಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ರಿಪ್ಲಿಕಾ ಮಾಡಿ ನನ್ನನ್ನು ಆಕೆ ಸ್ಥಾನದಾಗ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾನು ಭಾಳ ಡಿಸಿಪ್ಲಿನು, ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಇರಬೇಕು ಈಕೆ, ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಮುಖ್ಯ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಆಕಿನ ಬೆಳೆಸೀನಿ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಹುಡುಗಿನ ಹೆಣ್ಣು ಹುಡುಗರು ಆಗ್ತಾ ನನಗನ್ಸುತ್ತೆ ಈಗ ಆಕಿನೇ ನನ್ನ ತಾಯಿ, ನಾನೇ ಆಕಿಗೆ ಮಗು, ಆಕಿನೇ ನನ್ನ ಗೆಳತಿ. ನನ್ನ ಖುಷಿ ಅನ್ಸುತ್ತೆ ಒಂದೊಂದ್ಸಾರಿ. ಮತ್ತೆ ಒಂದೊಂದ್ಸಾರಿ ಎಷ್ಟು ಬೇಗ ನನ್ನ ಹುಡುಗಿ ದೊಡ್ಡದಾಗ್ಬಿಡ್ತಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸ ಆಕೆ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಿತ್ತು, ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಆಕೆಗೆ ಏನಾದರೂ ಕಲಿಸ್ಬೇಕಿತ್ತು ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಬಟ್ ಈ ಒಕೇಶನ್ದಾಗ ಭಾಳ ಖುಷಿ ಆಗಿಬಿಡ್ತು. ನೀವೆಲ್ಲ ಬಂದ್ರಿ, ಆಕೆ ನೋಡಿ ಹರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ನನ್ನ ಮಗಳು ಯಾವತ್ತೂ ಹಿಂಗೇ ಸುಖವಾಗಿರಲಿ. ಅವಳು ದೇವ್ರಿಗೂ ಅವಳಿಗೆಲ್ಲ ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿಯರ್ದು ಎಲ್ಲರದು ಆಶೀರ್ವಾದ ಇರಲಿ. ಅವಿನಾಶ್ ಅಂತೂ ವರ್ಣಿಸಲಾದ್ಯಂತ ಮಗು. ಅವಿನಾಶ್ ನನ್ನ 2ನೇ ಮಗ. ಅವನು ಸಹಿತ ಭಾಳ ಖುಷಿಯಿಂದ ಇರ್ತಾನೆ, ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಇರ್ತಾನೆ, ಸಾಫ್ಟ್ ನೇಚರು. ಅವನಿಗೆ ಇಬ್ಬರಿಗೂ ಆಶೀರ್ವಾದ ಇರಲಿ, ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ ಇರಲಿ. ನಿಮ್ಮ ಪ್ರೊಫೆಷನ್ನಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಬರಲಿ, ಇಬ್ಬರೂ ಖುಷಿಯಾಗಿ ಇರಲಿ ಅಂತ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ, ಧನ್ಯವಾದಗಳು. So thank you so much माधुरी काकू for your lovely words. हम जितने भी बड़े हो जाए, माँ बाप की प्यार तो हमेशा माँ बाप की प्यार ही रहेगा. So I would like to dedicate this to all the parents that who are sitting here, who are missing their children, who love their children, who does everything and who sacrifice their everything, their entire life, and their only goal is to keep their children happy. तो मैं 2 शब्द कहना चाहती हूँ सभी पेरेंट्स के लिए. सैकड़ों बार सुनी है ये कहानी कि खुदा हर जगह मौजूद नहीं रह सकता, इसीलिए उसने माँ बाप को बनाया. लेकिन आगे की कहानी किसी ने नहीं सुनाई. आगे की कहानी मैं सुनाती हूँ. ऐसा नहीं कि माँ बाप को बनाकर खुदा ने कोई जश्न बनाया, बल्कि सच तो ये है कि वो बहुत पछताया. कब उसका एक एक जादू किसी और ने चुरा के लिया वो जान भी नहीं पाया. खुदा का काम था मोहब्बत, वो भी माँ बाप करने लगे. खुदा का काम था बरकत, वो भी माँ बाप करने लगे. खुदा की काम था हिफाजत, वो भी माँ बाप करने लगे. देखते देखते उसकी हर आंखों के सामने कोई और परवरदिगार हो गया. वो बहुत मायूस हुआ क्योंकि माँ बाप को बनाकर खुदा खुद बेरोजगार हो गया. ओके, थैंक यू सो मच. अब मैं स्टेज पर बुलाना चाहती हूँ माधुरी काकू, मधु काका एंड two of their friends to give an awesome performance to the bride and groom. Please put your hands together for Madhuri Kaku, Madhu Kaka and his friends. सीटियाँ भी बदलनी चाहिए. Jagdish uncle has been friends with Madhu uncle for like 40 hands, guys. ऐ मेरी ज़रूरत भी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान. तुझ पे कुर्बान मेरी जान. ऐ मेरी ज़रूरत भी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान.
तुझको कुर्बान मेरी जान। बदन पे सितारे लपेटे हुए ओ जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए। बदन पे सितारे लपेटे हुए तो जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए। ये चांद का रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, ये चांद का रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। For your splendid performance. Yeah, very impromptu performance of the day. Now next I would like to call someone who is like a second sister to Sony, who has come all the way from US, who is filling the place of both Manu Anna and herself, who is happiest to involve in all our functions and gatherings. She is the one who almost coordinated everything with me just in 2 days. I would like to thank Shivani especially for helping me with everything. Please put your hands together for Shivani. Anusha's Vaini. All of us who have come together, people from different cities, from different countries, even in the middle of a pandemic, we have people from all over. Is it okay? Okay, bye. Over the past few days that I've been here, I have seen Anusha's family come together and put in everything they have into this wedding. She's truly the Papu or the Sony of the family. She's very well loved, so well taken care of. And Avinash, hello. You have a really high bar to clear for the rest of your life. So, let me tell you a little bit about Anusha. I have known Anusha for about 2 years. About 2 years since I got engaged to Anusha's brother and my husband today, Manish, who's not here. By the way, he misses everything. He's been calling me, asking me what's going on. And I'm sure we all miss him too. You know, this is a special occasion. He wants to spend time with his sister, with his family, you know, on this important occasion. And he's truly not here. But anyway, I digress. So I've known Anusha for about 2 years. And I've learned a couple of things about her, right? She's like the ray of sunshine, a butterfly, full of energy, full of creative expression. And you can see this event that she has put together, right? This is her creative expression. That's what she brings to all her relationships. Avinash, on the other hand, is a quiet soul, very calm. He prefers the company of his books, has dedicated his life to the study of brain. The two could not be poles apart, right? But that's where the magic is going to happen. If they both recognize how complementary they are and what value they bring to this relationship, it can only strengthen their bond. And I can't wait to see what kind of life they'll build together. In today's fast-paced world, it's really difficult to meet someone, right? Especially someone that you can build a life with. You can envision moving in together, buying furniture, decorating your place.
traveling, taking pictures, having so many experiences, and all of this while having peace in your heart and clarity about your future and the support of your family. How often does this happen? It's next to miracle. So I want to really, I'm cheering on for the next chapter of your life and congratulate you on this, arriving at this very important milestone. So a round of applause for our bride and groom. And you know, we, the bridesmaids in the pink dress, are putting together a dance, and I want to give a shout out to Ankita. Is she here? She's in the backstage. Okay, Ankita is our choreographer. She's a master G. She's awesome. She's patiently taught us all these steps, and I want a round of applause for her before we perform. Okay, awesome. So let's get on with it. So let's hope we enjoy the last few performances of this evening. Thank you. जाओ जी मन बीत कराओ जी क्यों तरसावे हो मन सकल दिखाओ जी थारी शरारत सब जानू मैं तो धरी परसले उन बंगाली में कह लगे मर बिगड़ में जागी हो कणी चंदा में थारी चांदनी बनता मन में बाती खुशी रे झुम 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 ओ मेरे बिगड़े में जागी धोकनी चंदा में थारी चांदनी बनता मन में बाती खुशी रे झुम 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 मेरा
समझे, अब आओ मेरे पास, रह जाओ मेरे साथ, प्रेमनिया वो समझे, होई गई रात, पर भूलो न दीवार, प्रेमनिया वो समझे, अब आओ मेरे पास, रह जाओ मेरे साथ, प्रेमनिया वो समझे, मिल जाए मुझको अगर साथ तेरा, तो भूलूं मैं सारा जहां। सोगा तारा, चबीला तारा, रंगीला तारा, रंग दे तुझे तारी बात। सोगा तारा, ओए चबीला तारा, ओए रंगीला तारा, रंग दे तुझे तारी बात। सोगा तारा, ओए चबीला तारा, ओए रंगीला तारा, रंग दे तुझे तारी बात। All on this beautiful evening, as Anusha ಅವ್ರು ಹೇಳಿದರು, ನಿಮ್ಮ bestie is getting hitched, so you should speak a few words ಅಂತ. So I will try my best. Okay, ಸೊ ಹುಡುಗರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು, ಹುಡುಗಿಯರನ್ನ ಇಂಪ್ರೆಸ್ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಏನೇನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಬಟ್ ಹುಡುಗರ ಜೊತೆ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಜಸ್ಟ್ ಒನ್ ಸ್ಮೈಲ್ ಈಸ್ ಇನಫ್. ಸೊ ದಟ್ ಸ್ಮೈಲ್ ಹ್ಯಾಪನ್ ಬಿಟ್ವೀನ್ ಅಸ್ more than 10 years back. So the location was anatomy dissection hall. ಸೊ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು, ಈಗ ಅದೇ ಮೆಡಿಕಲ್ ಫೀಲ್ಡ್ ಅಂದರೆ ಕೆಡಾವರ್ ಡಿಸೆಕ್ಷನ್ ಎಷ್ಟು ಗ್ಲೋರಿಫೈ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತಾರೆ. ಸೊ ಅಮಾಂಗ್ ದ ವಿ ವರ್ ಅ ಬ್ಯಾಚ್ ಆಫ್ 20 ಆನ್ ದ ಟೇಬಲ್. ಸೊ ಆ ಡಿಸೆಕ್ಷನಲ್ಲಿ ಲೀಸ್ಟ್ ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಮಾಡಿದವರು ಅಂದರೆ ಅವಿನಾಶ್. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಾನು. ಸೊ ದಟ್ ಈಸ್ ಹೌ ವಿ ವೈಬ್ಡ್. ಅದೇನೋ ಅಂತಾರಲ್ಲ, ಯು ವೈಬ್ ವಿತ್ ಯುವರ್ ಟ್ರೈಬ್ ಅಂತ. ಸೊ ದಟ್ ಹ್ಯಾಪನ್ ಬಿಟ್ವೀನ್ ಅಸ್. ಸೊ ಆಮೇಲೆ ಜಸ್ಟ್ ವಿ ವೇರ್ ಅ ಗ್ರೂಪ್ ಆಫ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಡ್ಯೂರಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್ ಡೇಸ್. ಆ್ಯಂಡ್ ಕಾಲೇಜ್ ಹುಡುಗರೆಲ್ಲ ಏನೇನು ಮಾಡಬೇಕು ಎಲ್ಲ ಜೊತೆಗೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಕ್ಲಾಸ್ ಬಂಕ್ ಹಾಕೋದು, ಇಂಟರ್ನಲ್ ಬಂಕ್ ಹಾಕೋದು, ಒಂದು ಸಣ್ಣ ಬೈಕ್ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್. ಸೊ ವಿ ವೇರ್ ಟುಗೆದರ್ ಇನ್ ಆಲ್ ದೋಸ್ ಥಿಂಗ್ಸ್. ಸೊ ये सब चीज़ें तो बाद में याद आएंगे ಅನ್ನೋದು, ಈಗ ಬಾದ್ ಅನ್ನೋದು ಈಗ ಬಂದಿದೆ ಈಗ ಆಫ್ಟರ್ ಸೋ ಮೆನಿ ಇಯರ್ಸ್. ಸೊ ಇಟ್ಸ್ ಅ ನಾಸ್ಟಾಲ್ಜಿಯಾ ಟ್ರೂಲಿ. ಸೊ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೋರ್ಸ್ ಜಾಯ್ನ್ ಆಗಿ ಫಸ್ಟ್ ಇಯರ್ ಆದಮೇಲೆ ಈ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಆಗುತ್ತೆ, ಕರೆಕ್ಟ್ ಕೋರ್ಸ್ ತೊಗೊಂಡಿವಾ ಇಲ್ಲ ಅಂತ. ಸೊ ನಮಗೇನಾಯಿತು, 4.5 years MBBS ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಫಸ್ಟ್ ಡೇ 24 hours ಡ್ಯೂಟಿ ಮಾಡಿ ಬಂದಮೇಲೆ ನಮಗೆ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಆಯಿತು ವೆದರ್ ದಿಸ್ ಇಸ್ ದ ರೈಟ್ ಕೋರ್ಸ್ ಅಂತ ಇಬ್ಬರಿಗೂ. ಸೊ ಏನೋ ಒಂದು ಬ್ಯಾಕಪ್ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಇಟ್ಟಿದ್ವಿ. ಏನೂ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಒಂದು ಪ್ರಾವಿಷನ್ ಸ್ಟೋರ್ ಓಪನ್ ಮಾಡ. ಲಕಿಲಿ ದಟ್ ಡಿಡ್ ನಾಟ್ ಹ್ಯಾಪನ್. ಸೊ ದ ಮೋಸ್ಟ್ ಮೆಮೊರಬಲ್ ಪೋಸ್ಟಿಂಗ್ ವಿತ್ ಅವಿನಾಶ್ ವಾಸ್ ಲೇಬರ್ ರೂಮ್ ಪೋಸ್ಟಿಂಗ್ಸ್. ಸೊ ಯು ಆಲ್ ನೋ ದಟ್ ಎವ್ರಿ ಮೆಡಿಕಲ್ ಹ್ಯಾಸ್ ಟು ಗೋ ಥ್ರೂ ದಟ್ ಪೋಸ್ಟಿಂಗ್, ಕಂಪಲ್ಸರಿ ಪೋಸ್ಟಿಂಗ್. ಡೆಲಿವರಿ ಮಾಡಿಸ್ಬೇಕಾಗಿರುತ್ತೆ. ಸೊ ಇನ್ ಅವರ್ ಬ್ಯಾಚ್ ಅತಿ ಕಮ್ಮಿ ಡೆಲಿವರಿ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂದರೆ ಅವನು, ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಾನು. ಸೊ ಯಾವಾಗಲೂ ನಮಗೆ ಏನೋ ಕ್ಲೀನ್ ಹ್ಯಾಂಡ್ಸ್ ಇರಬೇಕು. ವಿ ಆರ್ ಆಲ್ ಸೊಫಿಸ್ಟಿಕೇಟೆಡ್. ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿರೋರಿಗೆ ನಾಜುಕ್ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಲೈಕ್ ಸೊಫಿಸ್ಟಿಕೇಟೆಡ್ ವರ್ಕ್. ಅವಾಗೆಲ್ಲ ನಮ್ಮನ್ನು ಕರಿತಾ ಇದ್ರು. ಸೊ ವಿ ವೇರ್ ಆಲ್ವೇಸ್ ಆಫ್ ಫಿಸಿಷಿಯನ್ ಟೈಪ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಪ್ರೂವ್ನ್ ದಟ್. ಸೊ ಆಬ್ವಿಯಸ್ಲಿ ಫಿಸಿಷಿಯನ್ ಟೈಪ್ಸ್ ಅಂದರೆ ಸರ್ಜರಿ ಅವ್ರು ಯೂಸ್ ಟು ಹೇಟ್ ಅಸ್. ಸೊ ಮೆಡಿಕಲ್ ಫೀಲ್ಡಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾರೆ, ಬಿಹೈಂಡ್ ಎವ್ರಿ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಡಾಕ್ಟರ್ ದೇರ್ ಈಸ್ ಎ ಪ್ರೊಫೆಸರ್ who tells that you cannot achieve anything in your life. So in our case, that professor was same person. He was a surgery professor and we still remember him. Icing on the cake, sone pe suhaga antaralla, same ಅದೇ ಥರ. ಸೊ ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಅಂಕಲ್ ಆಂಟಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಹುಡುಗನ ಸರಿಯಾಗಿ ನೋಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಇವತ್ತು ಅನುಷಾ ನಿಮ್ಗೆ ಒಪ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಪ್ಲೀಸ್ ಟೇಕ್ ಗುಡ್ ಕೇರ್ ಆಫ್ ಅವರ್ ಫ್ರೆಂಡ್. ಸೊ I wish them happily ever after and thank you so much for the opportunity. Thank you. I think Sony is the only best friend and Sony and Eshu are the only best friends to each other. They have been together even though they have chosen different paths in their career.
they chose to remain close. And I still remember, I think Yashu called Sony as Kishmish, Kuchiku, yeah, I'm sorry. Yashu calls Sony as Kuchiku and Sony calls her as Kishmish. I think this is based on the Parle-G chocolate that used to come. As sweet as the chocolate is, I think Yashu is more sweeter than that. I would like to call Yashu on stage, please. So this was not a planned speech. This is very impromptu as it can be. So as Anushree was saying, yeah, I and Anu, it's like our friendship was like something as a sweet coincidence, I can say. You know, I think I came to know her when she moved into Bangalore and we were like in the PU tutorials and all. So it was like a happy coincidence that we used to like sit together, watch the blackboard together, talk silly things about the teachers, and we used to like spend a whole lot of time. Tell you one thing, I have not been with her in the school nor in the college. It was just this little time that we used to spend in the tutorials that brought, that closeness with each other. So yeah, I and her, like, we shared a different path in our careers. So she was into medical and I was into engineering. But I think that didn't separate us anyway. It's like one such friendship wherein we don't sometimes talk for a couple of days or sometimes weeks, but whenever we get on, it will be like hours together of talks. I don't know how much ever time that we have spent long, I don't know, late nights, and we have done hundreds of sleepovers talking about every silly thing with her college mates, her small fights and what she used to do and everything. You know, some sweet memories came back today when I remember she used to come on Activa. She used to come rushing to the tutorials and sit next to me, used to exchange notes, and it was not that, it was like a friendship that was, we didn't choose upon ourselves to make this friendship, but I think the destiny brought us together and today we are, I think it's almost a decade. I don't know how years rolled away with spending time with her. So slight time I moved away to Delhi and she moved to Belgaum. So there was like miles of distance between us, but not with our hearts and the words we exchange as friends, the bond we share. So today is a big day so for her, and I'm very much happy that I think she took a few steps ahead in the race. She found a beautiful husband in Avinash. I'm very happy for you, Anu. And Avinash, I've spent a little bit of time with him, knowing him, and I think they two make a perfect pair. Like the way she is, and he's like a sponge for all her anxiety, handling her and everything. I was able to relate to what Madhu uncle was saying. So whenever she used to have the exams and all that anxiety, sometimes we used to share that talk and like a calming kind of thing. I think that role now went on from uncle and me to Avinash. So now she has I think she strictly follows your words, Avinash, more than us. That is what something. So I think it was the magic of love that is doing all those things on her. Yeah, I truly feel so. So I'm very happy for you both, and I wish a very happy journey ahead. And I'm very happy for you both. I don't know, I'm falling short of words, and I'm very excited for them. So thank you all. ಏನು ಸಣ್ಣವಿದ್ದಾಗ ಏನು ನಿಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಸಾರು ಹೋಳಿಗೆ ಏನು ಬಾದಾಮ್ ಒಗ್ಗರಣೆ ಹಾಕ್ತಿದ್ರೆ ಅಲ್ಲ ಮತ್ತೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದು ನಮಗರ ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳ್ರಿ ಮುಂದೆ, ನಾವಂತರೂ ಓದಿಲ್ಲ ಅಷ್ಟು. ನಾವೆಲ್ಲರೂ ಶಾಲೆ ತಲೆ ಚುರುಕಾಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಾದಾಮ್ ತಿನ್ಲಿಕ್ಕಂದ್ರ ಐ ಥಿಂಕ್ ಬಾದಾಮೇ ಅವಿನಾಶಿಗೆ ತಿನ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಹೋಗೋದು ಬರೋದು ಅವ್ನು ತನ್ನ ಸ್ಟಡಿನೇ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ. ಓಕೆ ಅವನ ಪೇರೆಂಟ್ಸ್. ಸಣ್ಣ ಇದ್ದಾಗ ಹೆಂಗಿದ್ದ, ಏನು ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡ್ತಿದ್ದ, ಏನು ಬರೀ ಪುಸ್ತಕ ಓದ್ತಿದ್ದ? ನಿಮ್ಮ ತಮ್ಮಗೆ ಬಿಟ್ಟೇನಪ್ಪ ಎಲ್ಲ? ಸ್ಟಡಿ ಒಟ್ಟು ಏನು ಹೇಳಿದ್ರೆ ಏನು ಇದು ಮಾಡ್ದೆ ತನ್ನ ಸ್ಟಡಿನೇ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ. ಭಾರಿ ಬಿಡ್ರಿ, ನಿಮ್ದೇ ಪುಣ್ಯ ಅದ ಹಂಗಂದ್ರೆ ನೋಡ್ರಿ. थैंक यू. हक जमा जाती है. शादी के बाद अविनाश तो कश्मीर हो जाएगा. बड़ी जल्दी हो रही है आप सबको शादी अटेंड करने की.
पहले लड़का और लड़की की बैक स्टोरी तो सुन ले। हर एक लव स्टोरी में जहाँ एक रोमियो वहाँ एक जूलियट, जहाँ एक हीर वहाँ एक रांझा, जहाँ एक सोनी ऑब्वियसली वहाँ एक अविनाश। चलिए फिर मिलते हैं हमारी स्टोरी की हीरो से। लड़कियों के दिल में जो दे दर्द करारा, बोलने में शांत और आज तक इतना भोला है कि एक मच्छर को भी नहीं मारा। राधा आंटी की आंखों का तारा, लाखों में एक है अविनाश हमारा। और हमारी हीरोइन हमारी सोनपरी वो भी कुछ कम नहीं है, जिसकी लंबी लाख है और जिसकी लंबी नाक पे गुस्सा और मुंह पे गाली, जो रेगिस्तान में भी फैला दे हरियाली, जिसके आने से जम जाते हैं माहौल जैसे कि है कोई दिवाली। प्लीज पुट योर हैंड्स टुगेदर फॉर हमारी प्यारी सोनी नखरे वाली। कहना है जो कह जाने दे, तेरे ख्यालों में बीते रातें, दिल मेरा मांगे कही दुआ, तू सामने हो और करूँ मैं बातें, लम्हा रहे यूं ठहरा हुआ। पहले तो कभी मुझको ना ऐसा कुछ हुआ, दीवानी लहरों को जैसे साहिल मिला। एक लड़की को देखा तो ऐसा लगा, लड़की को देखा तो ऐसा लगा, ओ मेरे सोने छड़ सारी गलियां में, नाल तेरे तुर चलिया में, ले चल मुझको दुनिया से तू दूर। छोड़ी छोड़ी जद तेन तकिया में, खुद को संभाल न सकिया में, चढ़ गया सजना तेरा फिर तू रंग जानी मर जानिया, कहनी जो थी कह दे भूमा, लग जानी मर जानिया, कहनी जो थी कह दे भूमा। हंसता रहता हूँ तुझसे मिलकर, क्यों आजकल बदले बदले हैं मेरे तेवर, क्यों आजकल आंखें मेरी हर जगह ढूंढे तुझे बेवजह, ये मैं हूँ या कोई और है,
ಐ ಗೆಸ್ ಎಲ್ಲರೂ ಇಷ್ಟೊತ್ತು ಕೂತು ನೋಡಿರಿ ಪೇಷನ್ಸ್ಲಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಪಾಕಶಾಲೆಗೆ ಹೋಗಿ ತಮ್ಮ ರಾತ್ರಿ ಭೋಜನವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕೆಂದು ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ನಾರ್ತ್ ಇಂಡಿಯನ್ ಇದೆ, ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಆಲ್. So whoever want to stay back can stay for dance. Whoever are hungry can party shuru hui hai. So I would like to now call whoever, like I'll not force anyone. Yaar bekadavar barri. I would like to call all the couples, especially couples. Anjati, Anant Mama, Amma, Appa, Gauri Akka, Sandeepanna, Ankita, Amitanna. Everyone, Gayatri, Punni, I would like to call everybody on the stage, please. Please put your hands together for every couple in this stage, on the stage, please. Uncle, auntie alida. Please. Hey, ellaru bari. ಎಲ್ಲರೂ ಬರ್ರಿ ಪ್ಲೀಸ್. ಜನ್ನರ್ ಕಾಕ ಪ್ಲೀಸ್ ಬರ್ರಿ ಎಲ್ಲರೂ.
ना लड़ जान आई गगल पाया सी सनसेट है भाई तेरा फुल सेट है मोशन भी देखो मेरा बनने लगा देखो तो हसीना तो आना भी करीना थोड़ा हार्ड सा होके थोड़ा जेंटल सा होके थोड़ा सेंटी सा होके थोड़ा मेंटल सा होके सारे 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 It's not your जिंदगी के तुझी ले हो जाओ तैयार ये गाना है ऑन रिपीट देखो बजती है बीट न पड़ो तुम ढीले बकवास भुला के कोई स्टेप सा बना के हाथ
ये दिल पटक पटक सांसें जाए अटक आए come on baby kick it काटो तेरी टिकट खेलता नहीं क्रिकेट विकेट पर ले लूं तेरी विकेट विकेट when the party सीटी बजाए बीच सड़क पर नखरा दिखाए सारे ओ करके इशारे ओ लड़की ओ लड़की ओ लड़की आँख मारे ओ लड़की आँख मारे ओ लड़की आँख मारे जहाँ जहाँ जाऊँ मेरे पीछे पीछे आए गली गली के आशिक तो मेरा होना चाहे हर जहाँ जहाँ जाए तेरे पीछे पीछे आए हम तो क्या दीवाने तेरा होना चाहे दारू शारू दुल्हन दो विस्की दा पैक लगा के सारी दुनिया बुल्लर दो पार्टी ऑल नाइट वीरू पार्टी ऑल नाइट सुन लो सारी दुनिया वालों जितना भी तुम शोर लगाओ करेंगे पार्टी सारी रात बंद करवा लो पार्टी ऑल नाइट वीरू पार्टी ऑल नाइट सुन लो सारी दुनिया वालों जितना भी तुम शोर लगाओ करेंगे पार्टी सारी रात बंद करवा लो सोचता चलना दारू शारू दुल्हन विस्की का पैक लगा के सारी दुनिया बुल्ला बजाते रहो सबकी बजाते रहो सबकी बजाते रहो सबकी बजाते रहो पार्टी ऑल नाइट वीरू पार्टी ऑल नाइट वीरू पार्टी ऑल नाइट डर होके चीट किया तो सारे तारे बोले गिली गिली अक्खा मेरी बात ज्यादा बातें बुरी बात थाली में कटोरा लेकर आलू भात पूरी भात मेरे भी जो किसी ने रिपीट किया तो साला मैंने तेरे मुंह में मारा मुक्का छोड़ना जाने ना बदतमीज दिल माने ना बदतमीज दिल माने ना ये जो हाल है दिल बदतमीज दिल माने ना
पहले ही दे तू वार्निंग पार्टी चलेगी till 6 in the morning जी भर के नाच ले बेबी नाच नाच के तोड़ दे सैंडल आंटी पुलिस बुला लेगी तो यार तेरा कर लेगा हैंडल जनहित में जारी जिसको अपनी जानकारी चुपचाप वो फ्लोर पे आए फ्लोर पे आके नाचे गाए नखरे वखरे ना दिखाए पापा से नहीं करेंगे हम हैं बेटे हम बाकी सारे सलाम ले जा Shake your body, girl.